गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि टाइम झालाय बघा 8:13 झालेत आणि तारीख आहे 5/1/2026 आणि डिव्हाइस वगैरे पण ऑन केलेला आहे आणि किलोमीटर 0 करू. आणि आज सोमवार आहे आणि 8:15 वाजता चालू केलंय आपण. तर आज किती अर्निंग होणार आहे, काय होणार आहे, सगळं ह्याच व्हिडिओमध्ये पुढे भेटणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. फर्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. मित्रांनो, टाइम झालाय बघा 10 वाजलेत बरोबर आणि मी पोहोचलोय आता पाषाणला. आणि फर्स्ट राईड मी घेऊन गेलो होतो उबरची भोसरीवरून रेल्वे स्टेशन पुणे. त्याचे आपल्याला 17 किलोमीटरचे भेटले होते 340 रुपये. आणि त्याच्यानंतर मला लगेच तिथूनच लेमन ट्री हॉटेलवरून 1.5 किलोमीटरला ओलानी 220 रुपये दिले. 1.5 किलोमीटर फक्त जागेवरून पिकअप करायचं होतं, फक्त संगमवाडीला ड्रॉप करायचं होतं. 1.5 किलोमीटरला 220 रुपये दिले आपल्याला. त्याच्यानंतर लगेच मला तिथूनच क्राऊन प्लाझा म्हणून संगमवाडीवरून तिथून मी आलो कुठं डेक्कनला. त्याचे 6 किलोमीटरला 145 रुपये भेटले. ओलाचीच होती राईड. आणि आता मी डेक्कनवरून आलोय पाषाणला. ही होती 6 किलोमीटरची राईड. याचे आपल्याला भेटलेत 196 रुपये. तर आपले आतापर्यंत 4 राईड झालेत. आणि कारण कंटिन्यू राईड भेटले त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला पण आपल्याला टाइम भेटला नाही. तर आता पाषाणला आलेलो आहे. आता पाषाणवरून बघू. आता उबर तर चालू आहे, आता ओला पण चालू करतो. थोडं गाडी पण काच वगैरे घाण आहेत, त्याच्यामुळे थोडं काच वगैरे पण साफ करून घ्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर मग तशी डिव्हाइस वगैरे ऑन करतो. तर आली राईड तर निघू, नाही तर गाडी साफ करून घेऊ आधी. पाषाणला पाऊण तास वेट केल्यावरती एक राईड आली. उबरची घेऊन आलोय मी. आता आहे डेक्कनला. आणि ही राईड होती पाषाणवरून डेक्कनची. 11 किलोमीटरची राईड होती, उबरमध्ये होती. आणि याचे आपल्याला भेटलेत 11 किलोमीटरचे 273 रुपये. आणि टाईम झालाय आपलं 11:25 झालेत. आता बघू, इथून ओला तर वाजायला लागले पण रेट नाही आहे. तर बघू, एखादी चांगली राईड घेऊन देतो अपडेट तुम्हाला. लास्ट अपडेट दिलं होतं तुम्हाला मी डेक्कनला होतो. त्याच्यानंतर एक छोटीशी राईड घेतली 1.5 किलोमीटरची. त्याचे मला 117 रुपये भेटले. उबरमध्ये होती राईड. आणि त्याच्यानंतर डेक्कनवरून मी गेलो कुठं नांदेड सिटीला. त्याचे मला भेटलेत 11 किलोमीटरचे 228 रुपये. आणि त्याच्यानंतर तिथूनच मला नांदेड सिटीमधूनच मी आता आलोय वाकडेवाडी बस स्टॉपला. याचे आपल्याला भेटलेत 13 किलोमीटरचे 276 रुपये. ही राईड होती ओलामध्ये. आणि त्याच्या आधी 2 जी राईड होती ती उबरमध्ये होती. आता इथं ड्रॉप झाला होता. तळेगाव दाभाडी आली होती 650 रुपयांनी, काही ॲक्सेप्ट झाली नाही आहे. तर बघू आता एखादी नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. टाईम झाला आहे 3:53 झालेत आणि मी पोचलोय आता कुठं लोहगावला. आणि ही राईड होती शिवाजीनगरवरून लोहगावला. आणि 15 किलोमीटरची राईड होती. आपल्याला भेटले 299 रुपये. आणि शिवाजीनगरला पार 1 तास टाइमपास झाला, कारण बुकिंगच येत नव्हते. उबर तर एवढं रेट कमी द्यायला लागलाय की नको, ॲक्सेप्ट करायला नकोच वाटतंय. आणि ॲक्च्युली माझं कालच उबरचं पास ॲक्टिवेट झालंय, त्याच्यामुळं ते पण करावं लागत आहे. तर आता मला ह्याचे ओलाचे काहीतरी हे दिले, काय इन्सेंटिव्ह दिलेला आहे. तर हे बघा इन्सेंटिव्ह कसं आहे. 7 राईडला 245 आहे. आणि 10 राईडला 400 रुपये. आणि 13 राईडला 560 रुपये. आणि 15 राईडला 700-750 रुपये. बघू आता 4 राईड तर झालेले, अजून 3 राईड झाले की 245 रुपये भेटतील. बघू, जेवढं होईल तेवढं करायचा प्रयत्न करू. तर नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. टाइम झालाय 6:43 आणि मी पोचलोय कुठं उंडरीला. आणि मला लोहगाववरून कमीत कमी 1.5 तास थांबावं लागलं हे राईडसाठी. लोहगाववरून मी उंडरीला आलोय. ही राईड होती 24 किलोमीटरची. आणि टाइम लागलाय किती माहिती आहे का, 1 तास 15 मिनटं. आणि आत्ता ड्रॉप झालाय. आणि ह्या राईडला आपल्याला भेटलेत 503 रुपये. उबरमध्ये राईड होती, गो प्रायोरिटीमध्ये. आणि आता ड्रॉप झाले. आता अजून एक राईड आली लगेच, उबरमध्येच आहे.
1.5 किलोमीटर पिकअप आहे आणि ड्रॉप कुठं होणार आहे तुम्हाला मी सांगतो. अजून एक छोटीशी राईड झाली आपली. उंडरीवरून कोंडव्याला 6 किलोमीटरची राईड होती. त्याचे आपल्याला भेटलेत 192 रुपये आणि ही राईड होती उबरमध्ये. टाईम लागला आहे 22 मिनटं. आणि आता इथं तर आता वाजली होती बिबेवाडी टू बिबेवाडी, म्हणजे मल्टिपल स्टॉप दाखवत होतं. मल्टिपल स्टॉप म्हणजे कुठंतरी जाऊन त्याला बिबेवाडीलाच रिटर्न यायचं आहे. तर 2 किलोमीटर पिकअप होती, त्याच्यामुळे मी काय घेतलं नाही. आता बघू एखादी जर शिवाजीनगर किंवा PCMची साईडची कुठली आली तर घेऊन देतो अपडेट. टाईम झालाय बघा 8:53 झालेत. मी पोहोचलोय आता भोसरीला आणि लास्ट अपडेट तुम्हाला दिलं होतं मी कोंडव्यामध्ये होतो. कोंडव्यावरून मी कॅम्पेत आलो उबरची घेऊन प्राईममध्ये. ते 8 किलोमीटरला 215 रुपये भेटले आपल्याला आणि तिथूनच मला एक 15-20 मिनिट थांबलो कॅम्पमध्ये आणि त्याच्यानंतर ओला चालू केलं तर ओलाची मला डायरेक्ट भोसरी पडली. आता भोसरीला ड्रॉप झाले. याचे आपल्याला 17 किलोमीटरचे 315 रुपये भेटलेत. आता ड्रॉप तर झालंय, आता घरी चाललोय. तुम्हाला मी कुठंतरी साईडला थांबून तुम्हाला टोटल मी अर्निंग आणि किती CNG गेले सगळं दाखवतो. तुम्हाला मी आजची अर्निंग दाखवतो. उबरमध्ये झाले 2065 रुपये आणि ओलामध्ये झाले बघा 1263 रुपये. टोटल करून दाखवतो तुम्हाला. 1263 प्लस 2065 म्हणजे 3300 रुपये झाले आपली अर्निंग. ह्याच्यातनं मायनस करू 67 रुपये, 3260 रुपये 61 रुपये झालेत. आणि उबरचं कसं आहे, काल पास घेतला होता मी, त्याच्यामुळे उबरचं काय मायनस करायचं नाही कारण कालच्या अर्निंगमध्ये मी दाखवलेलं आहे. आणि एवढ्या करण्यासाठी बघा 170 रनिंग झाली आणि ह्याच्यासाठी CNG गेला असणारे 600 ते 650 रुपये, 650 रुपये पकडून चला. ह्याच्यात तुम्हाला 650 रुपये जर मायनस केलं 650 म्हणजे 2600 रुपये बॅलन्स राहिले आपलं. तर ठीक आहे, अर्निंग चांगली झाली आज. आणि मी सकाळी 8 वाजता निघालो होतो, आता 9 वाजलेत, म्हणजे 13 तास काम झालेलं आहे. 13 तासात दुपारी लई स्लो होतं काम. जर दुपारी जर कंटिन्यू पडले असते ना अजून चांगले झाले असते अर्निंग. तर ठीक आहे, आजची अर्निंग एवढी झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. आणि मी रोज व्हिडिओ बनवत असतो. तर ठीक आहे, मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट मित्रांनो.